मित्रांनो, विचार करा, एका रात्रीत संपूर्ण देशाचं राजकारण बदलून गेलं तर कोणालाही कानोकान खबर न लागता विरोधी पक्षाचे तब्बल 20 खासदार एका गुप्त पक्षात प्रवेश करतात. एवढंच नाही, महाराष्ट्रातल्या एका मोठ्या पक्षाचे 9 पैकी 6 खासदार अचानक बंडखोरी करतात. दिल्लीच्या बंद दाराआड असं काय शिजतंय ज्याची भीती थेट ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरेंना वाटू लागली? तुम्हाला वाटत असेल की हे नेहमीसारखं पक्षांतर आहे, बरोबर? पण नाही. गोष्ट फक्त सत्ता टिकवण्याची नाहीये, तर गोष्ट आहे एका अशा आकड्याची जो आकडा भारताचा इतिहास आणि भूगोल दोन्ही कायमचा बदलू शकतो. मोदी सरकारला लोकसभेत अचानक 362 खासदारांची गरज का भासली आणि या आकड्याच्या मागे लपलेलं ते गुपित काय आहे, जे ऐकून तुमचेही डोळे पांढरे होतील. पुढच्या काही मिनिटात आपण या महाराजकीय भूकंपाचा पर्दाफाश करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण खरा गेम शेवटी लपलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही बघताय राजश्री अनफिल्टर्ड. तुमचं मनापासून स्वागत आहे. 18 जून 2026 रोजी एक न्यूज आली आणि त्या न्यूजने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. मोदी सरकारला 362 खासदार का हवेत? टीएमसीचे 20, उद्धव ठाकरे गटाचे 6 आणि उर्वरित 44 कुठून आणणार? आता सामान्य माणसाला वाटेल, अहो भाजपकडे तर आधीच बहुमत आहे, सरकार तर व्यवस्थित चाललंय, मग अचानक हे खासदार फोडाफाडीचं सत्र का सुरू आहे? मित्रांनो, राजकारणात कोणतीही गोष्ट विनाकारण होत नाही. 14 जून रोजी तृणमूल काँग्रेस म्हणजेच टीएमसीच्या 28 पैकी 20 लोकसभेच्या खासदारांनी कोणालाही माहिती नसलेल्या एका अत्यंत गुप्त अशा एनसीपीआय पक्षामध्ये प्रवेश केला. ही फक्त एक ठिणगी होती, कारण त्यानंतर लगेचच महाराष्ट्रात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. पण मूळ प्रश्न तिथेच राहतो, मोदी सरकारला शेवटी हे 362 खासदार कशासाठी हवेत? संसदेत असं कोणतं विधेयक येणार आहे ज्यासाठी 2/3 बहुमताची एवढी मोठी भिंत उभी केली जाते? चला यामागचं गणित आणि त्यामागचा खरा मास्टर प्लॅन आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आणि या महाकाय आकड्यांचं गणित काय आहे मित्रांनो, हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं फ्लॅशबॅक मध्ये जावं लागेल. 16 ते 18 एप्रिल 2026 दरम्यान तुम्हाला आठवत असेल तर मोदी सरकारने लोकसभेत अचानक 3 अत्यंत महत्वाची विधेयक आणली होती. सरकारने सांगितलं की 2029च्या सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत महिला आरक्षण विधेयक कायदा पूर्णपणे लागू करण्यासाठी ही 3 विधेयकं मंजूर होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी त्यांनी खूप नाटकं पण केलीत, ते तुम्ही बघितलंच असेल. पण इथेच खरा ट्विस्ट आहे. यातील एका विधेयकामध्ये संविधानात दुरुस्ती करण्याची तरतूद होती. ती दुरुस्ती काय होती माहितीये? लोकसभेच्या सध्याच्या जागा 550 वरून थेट 850 करणं. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, लोकसभेच्या जागा थेट 850 करायच्या आहेत आणि त्यासाठी संविधानाच्या कलम 81 आणि 82 मध्ये बदल करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल, जागा वाढवायच्या तर वाढवू द्या की, त्यात काय एवढं? तर मित्रांनो, आपल्या देशात संविधानात बदल करणं इतकं सोपं नाहीये. घटना दुरुस्ती विधेयक, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल पास करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभेत विशेष बहुमत, स्पेशल मेजॉरिटी लागते. याचा अर्थ असा की मतदानाच्या वेळी सभागृहात अर्ध्याहून जास्त सदस्य उपस्थित असले पाहिजे आणि उपस्थित असलेल्यांपैकी किमान 2/3 खासदारांनी त्या विधेयकाच्या बाजूने मतदान केलं पाहिजे. जर लोकसभेत सर्व 543 खासदार हजर असतील तर या 2/3 गणितानुसार सरकारला कमीत कमी 362 खासदारांच्या समर्थनाची गरज असते. आता समजलं 362 हा आकडा का महत्वाचा आहे? पण खरी गंमत तर पुढे आहे. एप्रिलमध्ये जेव्हा या 131व्या घटना दुरुस्ती विधेयकावर मतदान झालं, तेव्हा काय झालं माहितीये? त्याची मेन स्टोरी आता आपण पाहूया की तेव्हा तर यांचा पराभव झाला, म्हणजे ऑपरेशन 362. एप्रिल महिन्यामध्ये जेव्हा लोकसभेत या विधेयकावर मतदान झालं तेव्हा सभागृहात 528 खासदार उपस्थित होते. 2/3 नियमानुसार सरकारला 352 मतांची गरज होती. पण जेव्हा मतमोजणी झाली तेव्हा विधेयकाच्या समर्थनार्थ 298 मते पडली आणि विरोधात 230 मते पडली. परिणाम काय झाला? मोदी सरकारचं हे महत्वाकांक्षी घटना दुरुस्ती विधेयक अवघ्या 54 मतांनी फेटाळलं गेलं. विचार करा, ज्या सरकारला देशात सर्वात शक्तिशाली मानलं जातं त्या सरकारचं एक विधेयक संसदेत पडतं.
हा भाजपसाठी आणि एनडीए साठी खूप मोठा धक्का होता. पण नरेंद्र मोदी आणि अमित शहा पराभवाने शांत बसणाऱ्यांमधले नाहीत, हे आपण अनेकदा पाहिलंय. या पराभवानंतर दिल्लीच्या चाणक्यांनी एक नवीन स्क्रीन प्ले लिहायला सुरुवात केली, ज्याला आपण नाव देऊ शकतो ऑपरेशन 362. आता आपण बघूया की सध्या दोन्ही सभागृहात मोदी सरकारची नक्की ताकद किती आहे आणि ही कमतरता भरून काढण्यासाठी काय रणनीती आखली गेली. भाजपने लोकसभा निवडणुकीत 240 जागा जिंकल्या होत्या. मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीचे 16, नितीश कुमार यांचे जेडीयूचे 12, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 7, रामविलास पासवान यांच्या एलजेपीचे 5 आणि इतर पक्षांचे 12 खासदार सामील आहेत. म्हणजेच बहुमताच्या 272 या आकड्यापेक्षा 20 ने जास्त. म्हणजे एकूण 292 खासदार सरकारकडे आधीपासूनच होते. पण घटना दुरुस्तीसाठी 292चा आकडा पुरेसा नव्हता, त्यांना हवे होते 362. मग सुरू झाला गेम, पक्षांतराचा महाभूकंप. या ऑपरेशनची सुरुवात प्रत्यक्षात 24 एप्रिल रोजीच झाली होती, जेव्हा यांनी आम आदमी पार्टीच्या आपच्या 10 पैकी 7 राज्यसभेच्या खासदारांनी बंडखोरी केली आणि ते भाजप किंवा एनडीएच्या घटक पक्षात सामील झाले. पण खरा धमाका झाला 14 जून रोजी. टीएमसीच्या काकोली घोष दस्तीदार यांच्यासह लोकसभेच्या तब्बल 20 खासदारांनी एनडीए समर्थित नॅशनल सिटीझन पार्टी एनसीपीआय मध्ये प्रवेश केला. या एकाच झटक्यात एनडीएचा लोकसभेतील आकडा 292 वरून थेट 312 वर पोहोचला. पण थांबा, ट्विस्ट अजून संपलेलं नाही. खरी खळबळ तर महाराष्ट्रात उडाली. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे 9 लोकसभा खासदार आहेत. त्यापैकी 6 खासदारांनी थेट बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला, जे आधीच एनडीएचा एक भाग आहे. या 6 खासदारांच्या एंट्रीमुळे एनडीएचा लोकसभेतील आकडा आता 318 वर पोहोचू शकतो. चला थोडं गणित करूया. सुरुवातीचा आकडा होता 292, टीएमसीचे फुटलेले खासदार प्लस 20, उद्धव ठाकरे गटाचे खासदार प्लस 6 आणि नवीन आकडा आता झाला 318. आता सरकार 318 पर्यंत तर पोहोचलंय, पण तरीही 362 या मॅजिकल नंबरसाठी अजून 44 खासदारांची कमतरता आहे. आता प्रश्न पडतो, हे उरलेले 44 खासदार मोदी सरकार कुठून आणणार? काय आहे यामागचा मास्टर प्लॅन? उरलेले 44 खासदार कसे मिळणार? तर मित्रांनो, राजकीय विश्लेषकांच्या मते भाजपकडे या उर्वरित 44 खासदारांसाठी 2 अमोघ शस्त्र आहेत. त्यातलं पहिलं अस्त्र असं आहे की प्रादेशिक पक्षांची मदत, म्हणजे डीएमके आणि जेएमएम. लोकसभेत आता एनडीएची नजर तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री के स्टॅलिन यांच्याकडे डीएमके पक्षावर आणि हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा जेएमएम वर आहे. लोकसभेत सध्या डीएमकेचे 22 आणि जेएमएमचे 3 खासदार आहेत. जर या दोन्ही पक्षांनी महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना या मुद्द्यावर देशहितासाठी एनडीएला पाठिंबा दिला, तर एनडीएचा आकडा 318 प्लस 25 इज इक्वल टू 343 पर्यंत पोहोचू शकतो. तरीही 2/3 बहुमतापासून ते फक्त 19 जागा कमी असतील. दुसरं अस्त्र अनुपस्थितीचा गेम. आता तुम्ही म्हणाल 19 जागा कमी पडल्या तर विधेयक कसं पास होणार? इथेच राजकारणातली सर्वात मोठी खेळी खेळली जाते, जिला म्हणतात सभागृहातील अनुपस्थिती. एप्रिल महिन्यातील मतदानाच्या वेळी 12 खासदार अनुपस्थित होते. जर मुख्य मतदानाच्या दिवशी विरोधकांचे काही खासदार संसदेत गैरहजर राहिले किंवा त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला, तर सभागृहाची एकूण उपस्थिती कमी होते आणि उपस्थिती कमी झाली की 2/3 बहुमताचा आकडाही आपोआप खाली येतो. म्हणजेच 362 खासदारांची गरज न पडताही सरकार हे विधेयक अत्यंत सहजपणे मंजूर करून घेऊ शकतं. आता राज्यसभेचं काय? लोकसभेसोबतच राज्यसभेतही खेळ सुरू आहे. 244 जागांपैकी एनडीएकडे सुरुवातीला 138 खासदार होते. 24 एप्रिलला आपच्या खासदारांमुळे आणि इतर घडामोडींमुळे भाजपची ताकद वाढून एनडीए 145 वर पोहोचली होती. आता टीएमसीच्या 3 राज्यसभेच्या खासदारांनी सुखेंदू शेखर रे, सुष्मिता देव आणि प्रकाश चिकबरे यांनी राजीनामा दिलाय. पश्चिम बंगालच्या या जागा भाजप जिंकू शकते, ज्यामुळे राज्यसभेत एनडीएचा आकडा थेट 154 होऊ शकतो, जो बहुमतासाठी पुरेसा आहे. मित्रांनो, या संपूर्ण राजकीय नाट्यातून एक गोष्ट स्पष्ट होते, देशात लवकरच मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे डिलिमिटेशन म्हणजेच लोकसभेच्या जागा 550 वरून 850 करण्याचं विधेयक पास होणार आहे. हे जर झालं तर देशाचा राजकीय नकाशा पूर्णपणे बदलेल.
उत्तर भारत आणि दक्षिण भारताच्या जागांच्या समीकरणात मोठे बदल होतील. पण या सगळ्या धावपळीत पक्षांतराच्या या खेळात एक सर्वसामान्य मतदार म्हणून आपल्या मनात काही प्रश्न नक्कीच निर्माण होतात. आपण ज्या विचारसरणीला, ज्या पक्षाला मतदान करतो ते खासदार एका रात्रीत वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा दबावापोटी पक्ष बदलतात, तेव्हा लोकशाहीचं काय होतं? महिला आरक्षण आणि देशाचा विकास होणं गरजेचंच आहे, पण त्यासाठी अवलंबलेला हा मार्ग कितपत योग्य आहे? तुम्हाला काय वाटतं? मोदी सरकार लोकसभेच्या जागा 850 करण्याच्या आपल्या या मिशनमध्ये यशस्वी होईल का? आणि विरोधी पक्षांचे हे खासदार फुटण्यामागे नक्की काय कारण आहे? तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मित्रांनो, हा राजकीय विश्लेषणाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका विश्लेषणासह. धन्यवाद.